16 दिवस आधी आलेला मॉन्सून, 107 वर्षाचा पावसाचा मोडलेला विक्रम आणि मुंबईचं चित्र मात्र पुन्हा तेच. सगळीकडे पाणीच पाणी. ट्रॅफिक, बंद रेल्वे, प्रशासनाचं अपयश आणि राजकीय आरोप प्रत्यारोप. पण दरवर्षी असंच का होतं? नेमकं काय चुकतंय आणि याला जबाबदार कोण? पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रियंका लाठी आणि आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. क्रमांक 1 म्हणजे मुंबईत मान्सून वेळेपेक्षा 16 दिवस आधी. यंदा दक्षिण आणि पश्चिम मान्सून 27 मे रोजी मुंबईत दाखल झाला. ही गेल्या अनेक दशकांतील मान्सूनची सर्वात लवकर एंट्री आहे. यामुळे शहराची तयारी अपुरी राहिली आणि त्याचा फटका नागरिकांना बसला. क्रमांक 2, मुंबईचं ड्रेनेज सिस्टम समुद्रावर अवलंबून. मुंबईचं नाल्यांचं आणि पावसाचं पाणी बाहेर टाकण्याचं सिस्टम समुद्राच्या भरती ओहोटीवर चालतं. ओहोटी असेल तर पाणी सहज समुद्रात जातं, पण भरतीच्या वेळी पाणी उलट आत येऊ नये म्हणून लॉक गेट्स वापरली जातात. जर पाऊस आणि भरती एकत्र आली तर पाणी निघायला वेळ लागतो. पंपिंग स्टेशन असूनही सिस्टम स्लो होते. नंबर 3, मुंबईचं जलतंत्र निसर्गाच्या विरोधात झालेलं शहरीकरण. मुंबई ही मुळात 7 बेटांचं शहर होतं. शतकानुशतके झालेल्या लँड रिक्लेमेशनमुळे आजचं एकत्रित शहर तयार झालंय. पण त्याचा परिणाम म्हणजे अनेक लो लाईंग भाग निर्माण झाले. मुसळधार पावसामध्ये या भागात लगेच पाणी साचतं. पावसाचं पाणी नैसर्गिकरित्या वाहून जाण्याच्या मार्गावर कॉन्क्रीट चढवण्यात आलं. पाणी वाहून नेण्यासाठी ड्रेनेज असलं तरी त्याची क्षमता मर्यादित आहे. या सिस्टममध्ये एक महत्त्वाचा तांत्रिक भाग म्हणजे पंपिंग स्टेशन लॉक गेट बायपास करून समुद्रात पाणी टाकलं जातं. भरतीच्या वेळी हे लॉक गेट्स बंद ठेवले जातात कारण समुद्राचं पाणी शहरात शिरू नये. पण त्याच वेळी शहरात पावसाचं पाणी साचतं तेव्हा हे पंपिंग स्टेशन त्या बंद गेट्सना बायपास करून तेच पाणी थेट समुद्रात टाकण्याचं काम करतात. म्हणजे एक मार्ग बंद असला तरी दुसरा पर्यायी मार्गाने पाणी बाहेर टाकलं जातं. पण आता हेच करताना या सिस्टमवर प्रचंड दबाव येतो आणि खालच्या भागात पाणी अडकून राहतं. नंबर 4, पावसाचं पॅटर्न बदललंय. आता पाऊस संपूर्ण मान्सूनभर नाही तर 1-2 दिवसामध्ये जोरदार पडतोय. यंदा कोलाबा वेधशाळेनं 24 तासांमध्ये 135.4 मिमी पावसाची नोंद केली आहे. 107 वर्षाचा विक्रम मोडला आणि मे महिन्यात एकूण 295 मिमी इतका पाऊस पडला. 1918चा जुना विक्रमही मोडला गेलाय. एवढा पाऊस एकदम पडल्यावर ड्रेनेज ओव्हरलोड होतं. क्रमांक 5, प्री मान्सून कामं यंदा अपूर्ण राहिलीत. BMC देशातील सगळ्यात श्रीमंत नगरपालिका. तरीही दरवर्षी नालेसफाईचं काम जूनच्या सुरुवातीला अपूर्ण असतं. यावर्षी BMCने कबूल केलंय की पाऊस लवकर आला त्यामुळे सगळ्या नाल्यांचं काम पूर्ण झालेलं नाही. पण इथे प्रश्न असा उपस्थित होतो की पाऊस लवकर येईल याचं हवामान खातं वारंवार सांगत होतं. तरीही तयारी झाली नाही. म्हणजे याला नुसतं दुर्लक्ष म्हणायचं की आणखी काही? क्रमांक 6, पुन्हा एकदा BMCवर सवाल उपस्थित होत आहेत. BMCने वर्षभर काय केलं? दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती उद्भवते. त्या घोषणा, त्याच समस्या आणि नागरिक पुन्हा अडचणीत. 2005 मध्ये मोठी पूरस्थिती झाली आणि 1095 लोक मरण पावली. नंतर BMCने वचन दिलं की ब्रीमस्टोम सारखी प्रणाली, नवे पंपिंग स्टेशन आणि नालेसफाईचं सुसज्ज वेळापत्रक. पण प्रत्यक्षात कोणतीच मोठी सुधारणा नागरिकांच्या अनुभवात उतरत नाही. मग प्रश्न असा आहे की मुंबई महापालिकेने वर्षभर काय केलंय आणि या अपुऱ्या तयारीला जबाबदार कोण? सिस्टम की नियोजन? तुमचं मत काय? तुमच्या भागात काय परिस्थिती आहे? कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.